मेरी एक ही इच्छा है भगवान के पास कि मुझे गाते गाते मौत आ जाए, बस। बस और कुछ। भारतीय संगीत विश्वात एक असा सुवर्ण काळ होता जेव्हा रेडिओवर एखादं गाणं लागलं की लोक आपोआप थांबून ऐकत आणि त्या आवाजात एक वेगळी जादू असायची। आम्ही आशा भोसले, आपने सुन रेडियो मिर्ची 98.3 FM। इट्स हॉट। घर पे क्लासिकल होता था, पिताजी क्लासिकल सिखाते थे और सुनते थे क्लासिकल क्योंकि उनके जो सीखने वाले आते थे या फ्रेंड्स आते थे या दीदी, तो घर में क्लासिकल गाने ही होते थे ज़्यादा। तो स्वर होता आशा भोसले यांचा। आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांचा आवाज काळाच्या पलीकडे जाऊन आजही जिवंत आहे। 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे आशाताईंचा जन्म झाला। त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार होते, त्यामुळे घरातच संगीताचं वातावरण होतं। लहान वयातच त्यांना सूर आणि तालाची ओळख झाली। मात्र त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा धक्का म्हणजे वडिलांचे अकाली निधन। त्यावेळी त्या खूप लहान होत्या। कुटुंबाची जबाबदारी अचानक त्यांच्या खांद्यावर आली आणि आयुष्याने वेगळंच वळण घेतलं। कुटुंबासह त्या मुंबई येथे आल्या आणि इथूनच त्यांच्या संघर्षाची खरी सुरुवात झाली। लहान वयातच त्यांनी गाणी गाऊन पैसे कमवायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात त्यांना फार मोठ्या संधी मिळाल्या नाहीत। त्यावेळी त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर आधीच संगीत क्षेत्रात मोठं नाव बनली होती, त्यामुळे आशाताईंना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली। 1940च्या दशकात त्यांनी चित्रपटांसाठी गाणं सुरू केलं, पण सुरुवातीला त्यांना दुय्यम गाणी, बी ग्रेड चित्रपट किंवा कॅबरे गाणी दिली जात। अनेकांनी त्यांचा आवाज मुख्य गाण्यांसाठी योग्य नाही असंही म्हटलं, पण आशाताईंनी हार मानली नाही। त्यांनी प्रत्येक संधीला आपली ताकद बनवलं। हळूहळू त्यांच्या आवाजातील वेगळेपणा लोकांच्या लक्षात येऊ लागला। 1950 ते 60च्या दशकात संगीतकार ओ.पी. नायर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला मोठं वळण मिळालं। रेशमी शलवार कुर्ता जाली का, रूप सहाने जाए नखरे वाली का। आई ये मेहरबान, ये हे रेशमी जुल्फों का अंधेरा यांसारख्या गाण्यांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली। यांच्या आवाजातील खुमारी, नजाकत आणि आकर्षण प्रेक्षकांना भावलं। यानंतर आर.डी. बर्मन यांच्यासोबतची जोडी तर संगीत विश्वात ऐतिहासिक ठरली। दम मारो दम, पिया तू अब तो आजा, चुरा लिया है तुमने यासारख्या गाण्यांनी त्यांनी एक नवा ट्रेंड निर्माण केला। चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी। या गाण्यांमध्ये त्यांचा आवाज केवळ गायन नव्हे तर अभिनयही करत असल्यासारखा वाटतो। आशाताईंची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची बहुप्रकारता। गझल असो, भजन असो, लोकगीत, पॉप, कॅबरे किंवा रोमॅन्टिक गाणी, प्रत्येक प्रकारात त्यांनी स्वतःची छाप सोडली। त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, मल्याळम, इंग्रजी अशा 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये हजारो गाणी गायली। त्यामुळे त्यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपली ओळख निर्माण केली। To watch Asha Bhosle ji, the legendary, what can I say? It's going to be an amazing evening. Thank you very much, PME Entertainment. Love you. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ उतार आले। लहान वयातच त्यांनी विवाह केला, पण ते नातं फार काळ टिकलं नाही। त्यानंतरच्या काळात त्यांनी एकट्याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली। पुढे त्यांनी आर.डी. बर्मन यांच्याशी विवाह केला। त्यांच्या आयुष्यातील हा टप्पा अधिक स्थिर आणि आनंदाचा ठरला। आशाताईंना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले।
त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सारखे भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाले. मात्र त्यांच्यासाठी सर्वात मोठा सन्मान म्हणजे श्रोत्यांनी दिलेलं प्रेम आणि आदर. तो त्यांना आयुष्यभर मिळत राहिला. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या आवाजात प्रेम, वेदना, आनंद, खोडकरपणा सगळ्या भावना जिवंत व्हायच्या. म्हणूनच त्यांचा आवाज हा केवळ गाणं नव्हे तर एक अनुभव होता. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांचा स्वर अजूनही प्रत्येकाच्या मनात घुमतो आहे. रेडिओवर, मोबाईलवर, आठवणींमध्ये सगळीकडेच. आणि म्हणूनच शेवटी एकच भावना उरते, स्वर थांबला पण गाणं अजूनही सुरू आहे. सर्जनशील न्यूज